श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 13। प्रयागी आपल्या लाडक्या शिष्य माधवाला दीक्षा देऊन श्री गुरु कारंजा गावास परत आले, जिथे त्यांचे आई वडील भाऊ बहीण त्यांच्या दर्शनासाठी आले। तेव्हा श्री गुरु बहिणीला सांगतात, तू गायत्रीला लाथाळलेस म्हणून सर्वांगी कुष्ठ होशील। अशा अवस्थेत गंधर्वपूर अर्थात गाणगापूर येथील पापविनाशी तीर्थात स्नान करून तू पापमुक्त होशील। तेथून श्री गुरु गौतमी उगमस्थान दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वरी आले। शंकराच्या जटेत विराजमान गंगा गौतम ऋषींनी मनुष्याचे पापक्षालन करण्यासाठी भूमंडळावर त्र्यंबकेश्वरी आणल्यामुळे तिला गौतमी अर्थात गोदावरी असे नाव पडले। पुढे श्री गुरु मंजरिका येथे गेले असता तेथील माधवारण्य मुनी जो नित्य नृसिंह पूजन करत असे, त्याला श्री गुरूंमध्ये नृसिंहाचेच दर्शन घडले। पुढे गोदाकाठी वासर ब्रह्मेश्वर येथे सायनदेव जारवाई यांच्या घरी आपल्या शिष्य व पोटशूल असलेल्या ब्राह्मणासोबत भिक्षा स्वीकार करून त्याला व्याधीमुक्त केले। कथेचा बोध, ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मोजन्मांतरीचे दोष दूर होतात।